काळ आम्ही सगळे पक्ष बांधणीसाठी आम्ही झोकून देणार आहोत. मी काल इथे आलो, पाहिलं, लोकांनाही भेटलो. आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख सुनील शिंदे, सगळे जिल्हा प्रमुख आहेत तिथे, उपनेते साजन पाचपुते आहेत आमचे. प्रत्येकजण जिद्दीने कामाला लागलेलं आहे. ही वावटळ आहे. म्हणजे जिल्ह्यामध्ये कोण आहेत ओरिजिनल? सगळे मूळचे काँग्रेसवाले आता शेपट्या घालून भाजपात गेले. आपली संस्थानं वाचवण्यासाठी गेलेत ना. जेव्हा आमच्याकडे सत्ता होती तेव्हा हे सगळे लोक आमच्या पक्षामध्ये होते. बाळासाहेब ठाकरेंच्या पायाशी बसायचे. मी बघितलेलं आहे. खुर्चीवर पण नाही बसायचे. हिंदू हृदय सम्राटांच्या पायाशी बसायचे किंवा उभे राहायचे. तेव्हा ह्यांना काही पक्ष वगैरे नसतो. या लोकांना जिथे सत्तेची हवा आहे, वारा आहे, तिथे हे जात असतात. आज फडणवीस आहेत, मोदी आहेत. उद्या राहुल गांधी जर सत्तेवरती आले देशात आणि महाराष्ट्रामध्ये परत महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे सत्तेत आले तर हे सगळे लोक आमच्या रांग लावून उभे असतील. जनतेचा नाईलाज आहे म्हणून काही प्रमाणात त्यांना मतदान करतात. पण ज्या पद्धतीनं इथे मतदान करून घेतलं किंवा झालं, हा भ्रष्टाचार आहे. साधारण 1 कोटी अपात्र महिला लाभार्थी लाडकी बहीण योजनेमध्ये कशा प्रकारे त्यांना पैसे वाटले गेले, दिले गेले, हे समोर आलंय. 1 कोटी, साधारण 1 कोटी. तुम्ही बेकायदेशीरपणे या पैशाची अफरातफर केली मतं विकत घेण्यासाठी. सरकारी तिजोरीचा हा उघड अपहार आहे. ज्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. हा सरकारी तिजोरीचा अपहार आहे. का बँकेमध्ये किंवा सरकारी खात्यामध्ये 500 रुपयाचा अपहार झाला तरी गुन्हे दाखल होतात, त्यांना बडतर्फ केलं जातं. आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, त्यातले अजित पवार दुर्दैवाने नाही, यांनी जनतेच्या तिजोरीचा अपहार करून अपात्र महिलांना पैसे देऊन मतं विकत घेतली. ही निवडणूकच रद्द व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं महिलांची मतं विकत घेतली इथपर्यंत ठीक आहे. पण अपात्र 80 लाखाच्या वर अपात्र महिलांना तुम्ही सरकारी तिजोरीतून पैसे दिले, ते आता सिद्ध झालेलं आहे. मग हा कोणावर तुम्ही गुन्हा दाखल करणार? तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री, हे त्रिकूट जे होतं त्यांच्यावरती सरकारी तिजोरीतल्या पैशाच्या अपहाराचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. पण मोदी युग आहे, हे कलियुग पण नाही ना, हे मोदी युग आहे. मोदी युगामध्ये जर होणार असेल तर त्याचं स्वागत करू आम्ही. बघा, एक तुमच्या माहितीसाठी सांगतो. महाराष्ट्रातल्या या निवडणुकांविषयी तुम्हालाही माहिती आहे. निवडणुका या कशा पद्धतीनं होतात त्यात माहिती घेऊन तुम्ही काय करणार? मलाही माहिती नाही. मी या निवडणुकीच्या प्रक्रियेत अजिबात पडलेलो नाही. मला काम आहे. मला काहीच माहीत नाही, हे माझं उत्तर आहे. कारण काही विषय असतात पक्षातले इतर लोक सांभाळत असतात, तर माझ्याकडे काही माहीत नसल्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही. टीएमसीच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न आता सुरू झालाय. पोलिसांचा दबाव आता त्यांच्यावर आणला जातो असं स्टेटमेंट ममता बॅनर्जींनी केलेलं आहे. नाही, हे पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये हे गेले 40 वर्षापासून अशा प्रकारचं राजकारण होत असतं. खरं म्हणजे महाराष्ट्रात जे लोक सोडून गेले, पक्षांतर केलं, एका तिकिटावर निवडून आले आणि दुसऱ्या तिकिटावर, त्यांनाही फोडायला पाहिजे होतं. हे मी म्हणत नाही, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. फुटला तर फोडा, पण तिकडे वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभा राहत नाही. मुंबई व्यतिरिक्त या निवडणुका होतात, पक्षाचे नेते कुठे दिसत नाही.
असं कोणी सांगितलं? मग मी कुठे दिसतोय? मी चंद्रावर दिसतोय का? आहोत ना आम्ही. नगरपालिकेच्या निवडणुका